काढला तूच काढ आडवा कर. मॅडम मीटिंग किती वेळी चालू आहे, किती वेळ आम्ही थांबा. हा ठीक आहे नाही काय काढून राहिली ओमे ओ काढणे म्हणा अरे रे मला बोलते ते पण बरं 3.5 वर्ष झाले ग्रामपंचायत निवडून आलेली व्यक्ती आहे. मग तुम्हाला आता काय म्हणायचं? अरे ही सदस्य दिसायला झाली गोष्ट कशी दिसायला अरे तुमचा एखादा चपराशाला पाणी द्यायला तयार नाही माहिती आहे का तुम्हाला? कोण आहे तो 5 लाख कुठे आहे तो? नाही घ्या तुला आता पाणी मग तुम्ही गावाच्या नागरिकांना काय समजून राहिले टिश्यू पेपर कुठं काय बोलते कुठं काय झाडे पेटी काय मॅडम तुम्हाला शिवी नाही अरे तुम्ही विचार करा ना. अरे विषय सुरूच आहे भाई मग मी निघून गेली काय माहिती आहे का मॅडम 3 तास झाले ऐकून घ्या 3 तास झाले तुम्ही पंख्याची हवा खात आम्ही गर्दीत बसलो चर्चा सुरूच आहे ते काय सांगू 3 घंट्यापासून 3.5 वर्षापासून निवडणुका आम्हाला अधिकार आहे ना तुम्ही आम्हाला उन्हात बसवता तुमच्या घरी हवा घ्यायचा मग 3.5 वर्षापासून काय केलं मी कशाला बोलते तुम्हाला उन्हात बसा मी म्हटलं का उन्हात बसा मी म्हटलं ना खरं सांगा बरं कोणी काय उन्हात बसा इथं विषय बसा थांबा की जे सदस्य आहेत ते बसतील बाकीचे ते बाहेर जातील आम्ही त्या शब्दावर गेलो आणि तुमच्या याचा आणल्या का खरा आम्ही म्हटलं का उन्हात बसा मॅडम जसा तुमचा पारा 80 व्होल्टचा होते ना तसा आमचाही पारा 200च्या हजाराच्या बरोबर आहे कारण आम्ही उन्हात बसून राहिलो तुम्हाला आयतं पाणी द्यायला त्यांची हवा खाऊन राहिले तुमच्या विचारून घ्या आमच्या समोरून 3 बाटल्या नेल्या आपण पाजलंच ना पाणी वारा 3 घंट्यापासून मॅडम आम्ही बाहेर पाणी नको असं म्हणून का सगळा एक विषय आहे ना पाणी त्या विषयावर मी 3 तासापासून बाहेर आहो हो ना तुम्ही काय म्हणजे सगळे कॅमेरा फिरवले हे तेवढे सगळे बाहेर बसेल आहे काहीच कामं नाहीत का मॅडम यार अंदर हेलो कर रिस्टार वानवायचे मॅडमचा अधिकार आहे बोलण्याचा आम्ही सरपंच मॅडमच्या बोलण्याच्या आधारावर बाहेर गेलो मग तुम्ही मला कसं काय म्हणते की मॅडम मी म्हटलं का उन्हात बसा खरं सांगा आता इथे म्हटलं काय तुम्हाला बसा म्हणत नाही म्हणत नाही तुमची काय तुम्ही बसा खाली या शब्दाने पण बसा वहिनी मी खाली बसून तुम्ही खाली आता मी एक सगळं पहिले 1-2 मिनिटं आहे का तुम्ही आम्हाला जागृत केल्याबद्दल आम्ही खूप खूप तुमचे धन्यवाद देतो ऐकून घ्या हे सांगतो तुम्हाला इकडे उभा राहून बोलतो मी त्याच्याबद्दल आम्ही ग्रामपंचायत शुद्ध 1.5 वर्ष झाले मान्य आहे आम्हाला एकदम शुद्ध शांत होती काहीच लक्ष नाही आमच्याकडे हे आम्ही मान्य करून राहिलो तुमच्या जागृतीमुळे आम्ही तुमच्या या समस्या त्या समस्येमुळे आम्ही जागृत झालो फक्त आता हे काही इतके दिवस सहन केलं आम्हाला थोडी 4-5 दिवस त्या हे झाली तुमच्या बोलवण्यामुळे सगळे तात्काळ जमा झाले त्याचं मिटिंग अजिबात सदस्य येत नव्हते काही त्याच्याबद्दल काही मला तुमच्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटी देते काही चुकीचं बोलायचं त्याबद्दल आम्ही माफी मागू त्याच्याबद्दलही वादा येणार नाही तुम्हाला आमचंच किचकिच होतं हे तुम्हाला सांगतो साध्या भाषेत काही गोष्टी आमच्या मनाच्या व्यतिरिक्त होत्या पण आम्ही त्या सगळ्या गोष्टी लाईनवर तुमच्यामुळे आम्ही लाईनवर येऊ एक हे दुसरा विषय आता हे मॅडमना सवयीनं आम्हाला सगळे करून तुमचं तात्काळ जमा सगळे कामातून आपण करून आले आता आज काही तुमची सवय एकच फोन आहे बाईचा नंबर आमच्याकडे ऐकून घ्या
सरपंचपती आहे, आजपर्यंत सगळे सरपंचपती आहेत, पण त्याच्याशी तेच बोलतो. मी तुम्हाला सरपंच म्हणणार नाही, सुरेश भाऊ. आता ह्याचं आपण त्या बाईशी तुला कमी जास्त नाही, बोलत नाही मीटिंगसाठी ते बाई बोलतात, माणसाला बोलायला मीटिंग काही तुमच्या आलेल्या समस्यावर चर्चा बसायला बोलतो. त्याने मी हे बोललो मॅडमने की ह्या सगळ्या चर्चा बरोबर आहे, सगळे अंतर बरोबर. आताच तुमचा फोन नसते तर तुम्हाला 2 मिनिटात सगळे बरोबर असतं किंवा 2 मिनिटं की मॅडम हे सर्व काही होईल, पण हे तात्काळ तरी होणार नाही. त्याच्यासाठी आम्ही मीटिंग काढा. थांबा 1 मिनिट होईल मीटिंग नाही थांबा मीटिंग काढा. या हप्त्यात काढा, सोमवारपासूनच्या शनिवारच्या अंतर मीटिंग काढा आणि या सगळे तिथं यायच्या सगळ्या समस्या आपल्याला त्या मीटिंगमध्ये सॉल्व्ह करायच्या. बरोबर आहे. तुम्हाला सांगतो त्या मी फिरतो समजा, मी जरी गावात नसेल सकाळी 7 वाजता दुपारून संध्याकाळी पण मला लक्ष आहे. याच्याकडे झाड छाटू असेल त्याच्याकडे लक्ष आहे, तर धापा फुटलं त्याच्याकडे लक्ष आहे, माझ्या वावरात जातो मी त्या अंगणवाडीजवळ त्या राखाने जे पडतो त्याच्याकडे लक्ष आहे. सगळं बरोबर आहे. पण मी आधी बोलताना बोलून गेलो की आमचा संबंध नाही होता. आता तो तुमचे बंद पडला होता, आम्ही सोबत चालू. आता एक तुमच्यामुळे पाहुणे आम्ही सुरेश भाऊशी संबंध न ठेवता सरपंच साहेबांशी संबंध ठेवतो. काही दिवस तिथूनच सुरू होईल. फक्त आता तुमच्या आलेल्या प्रश्नाचं वहिनी मी आता सगळं ऐकलं त्या मॅडमचं, तुमचं सर्वच गोष्टी आहेत आणि सर्व जागेवर आहे, कुठेच काही नाही. फक्त आम्ही कमी पडलो हे आम्ही मान्य करायला आता बोलू. बरं. तुम्ही मला एक सांगा, गावामध्ये जे घंटा गाडीची जे समस्या हो आहे 100%. आम्हाला 6-7 महिन्यापासून 2 वर्ष हो कचऱ्याच्या 2 बकेटा गेला, तर ते तुम्ही त्याची करायला काही पाहिजे. देखभाल दुरुस्ती मी केली नाही. घटना सेट तयार झालं, माणूस मला तेही होईल नाही, ते आहे ते तुम्हाला मान्य करतो. घंटा गाडी सुव्यवस्थित ठिकाणी आहे तिथे काही हरकत नाही. दर महिन्याने मासिक मीटिंग होत हो. असतात. तुमचे सदस्य म्हणा किंवा तुमची सरपंच म्हणा, ग्रामसेवक म्हणा, तुमचं काम नाही का ह्या गोष्टी मांडणं. तुम्ही जर मासिक मीटिंग घेतात त्याच्यामध्ये मुद्दे कोणते घेतात? मॅडम तुमच्याकडे पोस्टिंग बुक कशी तुम्ही आम्हाला दाखवलं का त्या दिवशी मागत जातो? नाही ते लोक मागतो. ऐकून घ्या. प्रेझेंट लेटर शिक्षकाच याचे मी काय म्हटलं आपल्या कर्मचाऱ्यांना प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये कर्मचारी किती आहेत, शिक्षक लोकांपासून जे हेडमास्टर असतात, ऐकून घ्या. तर ग्रामपंचायतमध्ये एक रजिस्टर असते हजेरी, बरोबर. आपल्या ग्रामपंचायतमध्ये शाळेचे जे हेडमास्टर आहेत चव्हाण मॅडम, त्या मॅडमची मध्ये इथं सही लागेल ते असते. ऐकून घ्या. ऐकून घ्या. घेऊ मॅडम. हा विषय कायद्यामध्ये आहे. हा विषय कायद्यामध्ये आहे. मी वाचलेला आहे म्हणून मी तुमच्यासोबत अजूनपर्यंत नाहीये आपल्या इथं जे आपला नाहीये कसं ते बरोबर आहे. कायदा नाही बरोबर आहे तुमचं म्हणणं की त्या प्रत्येक कर्मचारी इथं हक्क मांडायला पाहिजे. आता ऐकून घ्या. बरोबर आहे. आशा वर्कर झाल्या, सरकारी दवाखान्यात डॉक्टर झाल्या, ढोर डॉक्टर ते झाले, त्यांच्यामध्ये इथं हजेरी असतात. जर आम्ही तुम्हाला माहिती मागली, ठीक आहे, आम्हाला अधिकार नाही तुम्हाला ते रजिस्टर मागण्याचा, तुम्ही आम्हाला लेखी द्या. आम्ही माहितीच्या अधिकारा किंवा अर्ज करू, बरोबर. जर तुम्ही नाही दिलं तर आम्हाला माहिती पुढे कुठे जायचं नाही. तोपर्यंत करते ते कोणी कागद नाही. नाही असं नाही, जे ठीक. बरं आता मग चालेल. आजचा विषय काही असते ना, आजचा विषय जो आहे, आता याच्यावरती तुम्ही किती वेळ घेता? 8 दिवस खूप झाले. त्याच्या अगोदर तुमचा हा निर्णय होईल. ह्या सगळ्या समस्या खतखत झालेल्या होत्या. तुम्ही खूप चांगले काम केलं. तुम्ही आमच्या आणखी निदर्शन काम केलं, त्याला स्फोट झाला, ते खूप चांगलं. माझ्या जागा 2006 पासून मंजूर आहे, 4 पासून घेतली. बरं 2008 मध्ये घरकुल बांधलं. बरं. मग वैयक्तिक काय केलं? मी पुरावे तुम्हाला नाही देत. तुम्हाला दिले म्हणून असं तयार झालं. वहिनी, आपण एका गावामधून मिळतो. तुम्ही माझे सदस्य आहे, सगळे गावकरी आपल्या भावबंधत आहेत, काही कुठे घ्यायला लागत नाही. चुकीचं असलं मग चुकीचं कोण, तुमचं काही असलं तर आपण तिथं येऊन पाण्याशिवाय जमीन का वहिनी. हा पुराव्याचा काही कामच नाही ना. आमचा भरोसा नाही तुमच्या, तुमचा आमच्यावर नाही सांगा. आता तुमच्यावर भरोसा उठला. बरोबर आहे, 100% उठल्याच पाहिजे ना. आमच्याकडे उठलंच नाही पाहिजे ना. मग आम्ही केलंच नाही काही तर ऐकून घ्या. मंदाबाईच्या जवळ घरपट्ट्यापासून घरकुलापासून सगळे पुरावे आहेत. खालचा खूप डावाचा, बाकीचं काहीच होत नाही. तुम्हाला जर आता वेळ नसेल तर तुमच्या व्हॉट्सअपला आम्ही सेंड करून देऊ, बरोबर. पहिले मी काय कर, ग्रामपंचायतीला एखादी कागद देत नाही. नाही. मला कागद देऊन नवा कोणता, मला फक्त मी वाचले ऐका. मग त्याचं काहीच काम नाही वहिनी. आता राहिला मंदाबाईचा बसणार विषय. आहे. राहिला मंदाबाईचा विषय. तसाच विषय दिल्लीप्रमाणे झाला होता. आता तुम्ही मला एक सांगा, एक ग्रामपंचायतमध्ये जे कर्मचारी असतात, सगळ्यात मोठा मुद्दा असते शिपाई. शिपायानं प्रत्येक गोष्ट व्यवस्थित ठेवली असती. आज हे एवढं कांड झाला तुम्ही याच्या पहिले झाला, तुम्ही याच्या पहिले हेच झालं. त्याच्या पहिले पहिले जबाबदार कोण म्हणावं लागेल. आता आम्ही दोषी ठेवून नाही चालत, नाही. तुम्ही ठरवायला पाहिजेत ना. ते नाही बदलत.
नाही मी काय बोललो तुमच्या पहिले वहिनी थांबा दोन मिनिटं वहिनी तुम्ही दोन्ही माया याच्या अगोदर या सगळ्या बायला विचारा मी दिलीप विचारून घ्या. हा विषय केल्यानंतर काय वाटते यांच्या नवऱ्याने माई बायको सरपंच आहे माई नाही, बायको नाही. म्हणून येईल तसा हा विषय नाही गेल्या 5 वर्षात वहिनी सुरेश बोलतात तुम्हाला एक शब्द वहिनी याच्यामध्ये रागाच्या गोष्टी एक मिनिट आहे का तुमच्यापेक्षा सुरेश बोलतात मला 1.5 वर्षाने फटकेला आम्ही सोबत राहतले दिसतले कामापुरतं 2 मिनिटं आहे का तरी मी त्याची बाजू घेऊन बोलत नाही तुम्ही किती त्या पहिले बोलले तो एक शब्दही तुम्हाला म्हणणार नाही तुमचं कामच आहे ते तुमचं माहिती मागणं कामात मला बोलणं काम काही करत आम्ही जे कायद्यामध्ये बसून ते सुनेला सोबत आम्ही शकतो नाही काय तो कवी प्रत्येकाचं आम्हाला बोलणं काम आहे आणि तुम्ही आम्हाला समजा समोर बोलून जर समजा सदस्य इतका मोठा भरोसा टाकला आणि तो भरोसा खरं विश्वासघात झाला तुमचा मान्य आहे आम्हाला आज मला 2 वर्षापासून लिखित दिलाय हो. या मॅडमची सही आहे हिची सही आहे कागद वाचला नाही ना पहिली गोष्ट दुसरी गोष्ट त्या कागदावर मी ऍक्शन घेतली आज कुठं आहे गावाचं काम आहे आपली लहान बहीण आहे याला मी पकडलं बरोबर आहे त्याच्यासाठी आम्ही चूप होणार आम्ही सुरेश बरोबर बोललो ते पण बोललो. सुरेश काय नाही मी काय म्हटलं तर मला सुरेश अशी बोलू द्या मला तुमच्याशी आणि नाही याच्यानंतर थांबा अजून एक शब्द नाही थांबा तुम्ही आता एक शब्द तुम्ही जो निर्णय मांडला आणि बाईनं जो निर्णय घेतला आता याच्यानंतर तुम्हाला 1.5 वर्ष पुढे सुरेश भाऊशी बोलाच लागणार नाही बोला लागेल सगळं बाईला तुम्हाला माहित आहे हो. कायद्याचा तुम्हाला अभ्यास आहे शंभर. मला एवढा नशी चाराने तशी नाही तुम्हाला माहित सगळेच अभ्यास आहे बोला ऐकून तुम्ही. घ्या. प्रत्येक गोष्टीचे GR निघेला 100% जिल्ह्यामध्ये लागू व्हायला बरोबर आहे ना तरी आम्ही त्याची हे केलं का काही काहीच मी मान्य करू मी तुम्हाला धन्यवाद देऊ राहिलो तुम्ही कोणच काही करेल नाही अजून नाही तर तुम्ही लडकून आणू शकता या ग्रामपंचायतले मी तर तुमच्यासारख्याचं मी सपोर्ट करतो खूप काही करू शकता यातला वहिनी यातला एक सदस्य जर तुमच्या इकडून आहे गावाकडे इकडून तर तुम्ही काही करू शकता त्याला सगळं माहिती असेल तुम्हाला काही करून काही करू शकता पण तुम्ही काहीच केलं नाही, सांगा. तसं नसतं ना लेखी मॅडम वहिनी लेखी दिला म्हणजे कागद आपल्याजवळ लेखी पुरावा राहायचा असते दुसरं काय असते लेखी तुम्ही काही कारनामे केले हा. नाल्या हा. काढल्या तुम्हाला मी काही कंप्लेंट केली असेल नाली काढून त्या माझ्या घरात म्हणून तुम्ही नाल्या काढल्या हो. म्हणजे मान्य. मग तो जर कागद लिहिलं मागतला का तो कागद मला दाखवा तुम्ही नाल्या कोणा देतो मग तो या ट्रान्सफर मॅडमने इथे द्यायला पाहिजे ना अर्थार्थी वहिनी तुम्ही अर्थार्थी या ग्रामपंचायतचा कुठला विषय कागद आम्हाला आम्ही सदस्य बी नाही आम्हाला डायरेक्ट प्रोसिडिंग पाहायला तो अधिकार नाही ते बाई दाखवू शकत पण आपण एक प्रेमाच्या असं नियमात नाहीये. नाही मॅडम, नाही होईल ऐका. नियमाची आहे. तुम्हाला अधिकार दाखवू शकतो पण मी जर माहितीचा अधिकार 100% टाकला हालचाल रजिस्टर मागू शकतो काहीही मागू शकतात जेवढ्या समिती आहेत तेवढ्या समितीचे सदस्य ठरा मागू शकतात 6 महिन्यात भेटले सदस्य तुले? आपल्या कागदोपत्री घोडे नाचवण्या तुम्हाला माहिती आहे पाहिजे का? सगळं आजपर्यंत आपल्या गाडी ग्रामपंचायतीमध्ये मॅडम आवक जात नव्हतं का? नाही आवक जात नव्हतं. नव्हतं, नाही. याच्या तिकडे नाही होतं का? नाही का नाही मग? आहे आपलं. आवक जावक मॅडम होत होई नाही आता आहे मॅडम. आवक जावक होतो पण तुम्ही सांगू आल्यापासून त्याच्या अगोदर आवक जात आम्ही आल्यापासून नव्हतं. केलेलं आहे. तुमच्या तुम्ही बरोबर आल्याला आवक जेवढं जावक शक्य नाही. आहे, आम्ही केलं. आता जुनं पुराण ऐका आपल्याला नाही. आता ऐका हे एवढे जण आहेत यायला माहित आहे काय कदाचित कोणाला अशी आवक जावं ऐका ना यायला माहितच नाही, पन्नास यायला कोणाला माहितच नाही कारण मला माहित आहे म्हणून मी हा तुम्हाला प्रश्न करू शकते आहेच ना. तेवढं आपण तिथे- आणि विषय कोणता आहे वहिनी खरंच त्या जागतिक जो समस्या आहे त्या खरंच त्या तुम्ही न येता त्या व्हायला पाहिजे आम्ही राहिला दुसरा प्रश्न व्हायला पाहिजे तुम्ही गावात त्यांना काय ऐका, ना- राहिला, ऐका, आता ऐका, वहिनी, ऐका. वहिनी, एक- नाही, माझी एक- एक मुद्दा आहे मी ऐकावं लागेल तुम्हाला. सांगा. हे सगळे 200 रुपये रोजानं लोक आहेत. आपल्याच पोराचं आहेत. त्याच्यामध्ये महिला कशा समोर. बरोबर आता हे जे लाईट बिल आहे रात्र दिवसभर लाईट चालू राहिला याचं बिल खरंच सांगा नागरिकावर बसते ग्रामपंचायतचं की एमएससीबी स्वतः भरते नाही मग आपल्या गावात जळालेलं आजपर्यंतचं कुठलंही मीटर असू द्या तुम्ही जर मीटर मध्ये खाली करत असेल मी जर समजा फॉर्म राहत असेल तरी ते तुमचं बिल मला भरावं लागते हे बरोबर आहे पण त्या देखील आपण म्हणून आता आपण सुटेला याच्यानंतर सुटणार ऐका ऐका ग्रामपंचायतच्या शिपायाचं काम काय असेल आपल्या ते डायरेक्ट केलेल्या लाईट त्या करतात ऐकून घ्या याचं काम दुरुस्त काय करणं काम. ग्रामपंचायतचं काम काय दुरुस्त. एमएससीबीले अर्ज करणं स्ट्रीट त्यावेळेस तुमच्या त्यामुळे ग्रामपंचायत हा विषय नाहीये त्यांचा विषय आहे की चालू पण नाही केला बरं तेच सकाळची लाईट सांगा बंद दुरुस्त केलं. दुरुस्त मग नोकऱ्या द्यायचं चुकीचं तुमच्या नाही शिपायानं ना. काय मॅडम सांगितलं? तुम्ही ही थांबा खटका फटका नाही. नाही वहिनी मग बरोबर आहे. मी त्या विषयावर काय बोलली मॅडम, की त्याचं काही एमएससीबीले केलं त्याचं काम काय थांबा. अर्ज माहिती करणं. देणं. आमच्या गावात तुम्ही यायच्या आधीपासून एक खटका म्हणजे आपल्या होता. या इथं नाही आहे अजून एक डब्बा आहे तिथं कुठं त्यातला डायरेक्ट एका याच्यावर एका मिनिटून सगळे लाईट बंद होत होते दिलीप भाऊचे बाबा ते करत होते त्याच्यानंतर हे करत होते त्यांनी केलं. आता काय झालं ते डिप्या एका डिपीच्या 4 डिप्या झाल्या तो आपण तो एमएससीबीचा आपला प्रश्न आहे ग्रामपंचायतचा ते आपण करून घ्यायला पाहिजे एका बेजवर तुम्ही कसं करायचं आपल्या घरी कळवायला आम्ही आता मी नाही. तुम्हाला म्हणाला आमचा प्रश्न आहे पण मी आमचा म्हणते, प्रश्न आतापर्यंत 3.5 वर्षामध्ये आपली ग्रामपंचायतनं किती ग्रामसभा सक्सेस केल्या एकही नाही
जे आहे ते मान्य करतो आम्ही, चुकीचं पण काहीच नाही. काढलं नाही असं. मॅडम, याच्यावर बरोबर आहे, बरोबर आहे. आधी मंदाबाई, थांबा ना. तुम्ही होते. मंदाबाई, मला त्यावेळेस किती ग्रामसभा झाल्या? त्यावेळेसही झाल्या नाही, 2 ते 3च झालेले आहेत. नाही, ग्रामसभा एकही नाही. नाही, आपले सदस्य होते. 2 झाले. माल्या नाही, प्रशांतच्या आमच्या कारागीरमध्ये प्रशांत नाही, प्रशांत ऐकून होते. घ्या. आमच्या काल त्याच्या आमच्या कारागीरमध्ये एकही. शिवाजी पुतळ्याच्या जवळ सक्ष झालेली आहे ये. ये. वसुले साहेब असताना वसुले साहेब असताना ते व्हिडिओ शूटिंग चित्रिंग केलेलं आहे. पूर्ण पोलीस ऐका मॅडम. पोलीस तुम्ही पोलीस लिहून स्टेशनचा काय दिलंय? फोटो सुद्धा हो, होता. तो विषय तसा तुम्ही होता. लिहून काय केलंय? प्रशांत राऊतच्या कारकिर्दीत ग्रामसभेत निवडणूक झाली आहे, नेमणूक रोजगार सेवकची, तसं तुम्ही लिहून दिलाय. आताच हे सदस्य होते त्या काळात. हे काय सांगून राहिली पुतळ्याजवळ फक्त त्या पंचवार्षिकमध्ये एकच सभा. मंदाबाई, नाही, हा, तसं काकी. वेगळं आहे ना, माहिती थांब एक घ्या. मिनिटं. तसं नाहीये. मी याचं उत्तर देतो. हा. हे ग्रामसभा वसुले साहेब आणि निमकर्डे सरपंच असताना ग्रामसभेमध्ये वाचन झाला होता. या 8 ग्रामसभा गेला 105 सह्या सगळे प्रोसिडिंग तयार आहे. मग मला फोटोला. तुम्ही तुम्ही दिलं ना तुम्हाला. हा, आता रिकामं- बरोबर आहे, हाच विषय आहे ना, बरोबर आहे ना. नाही, नाही, मी बोलतो शेवगावला हा. माहिती. मी तुला नाही, दिलं नाही, नाही नाही, तुम्ही. विषय आहे तो. विषय आता नाही, तो खाली बस. तू खाली बस. तू खाली बस. मी तुला तुला नाही तो विषय मागितलं. झाला, तुला तो आम्हाला मांडलं जाईल, त्याचं मी वाद तुला नाही. नाही मागून राहिली. काही तसं नाही. नाही, नाही, विषय तसा नाही ना, तो माल्यावर येईल ना. नाही, तो तुझा हा विषय नाही. तुझा विषय होणार आहे नाही. नाही. तुझा विषय नाही. चर्चा चालू आहे. हे काय आता वाद थोडी झाली, चर्चा आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. चर्चा समस्या आहे. समस्या आहे. त्याचं आपण निराकरण. पद- जे पद आहे त्या पदाच्या संबंधित चर्चा चालू आहे. 100%. आपण कोणाला वैदिक नाही, बोललो काय? नाव घेतलं का कोणाचं? ऐकून घ्या. आता जसं गणेश किरोडकरचं कंट्रोल आहे त्याच्यामध्ये ते सरकारी आहे, कोणी काही हे करू शकते. आता आमचं किराणा दुकान आहे, माझी वैयक्तिक मालमत्ता आहे, मी नाही हे करू आता शकत. आता त्याच्या जीवावर आहे. ह्या गोष्टी कशा नाही नाही, नाव जीवावर नाही. नाव नाही. तुम्ही रोजगार सेवकाचं केलं, तुम्ही बोलले. ऐकून घे. जीवाचं विषय. आता तुम्ही नाव घेत नाही. कोणामध्ये एवढं वर पाहिलं. त्यांनी ते पाडणार की पंतप्रधान कोण आहे? काहीच नाही. बरं, थांबा, या गोष्टीचं ऐकून. मंदाबाई, संतोष भाऊ, अटी अजिबात मिटिंग नाही, अटी ग्रामसभा नाही. आम्हाला आमच्या ज्या माता भगिनी यांना आम्हाला सतर्क करून काही प्रश्न द्यायचे आहेत, त्याच्यावर हे चर्चा करण्यासाठी आम्ही इथं बसलेलो आहे. त्याच्यानंतर आमची मिटिंग निघेल, त्यात या सगळ्या प्रश्नांचं थोडंफार जेवढ्यात जास्त प्रश्नाचं उत्तर होईल तेवढ्या प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल. सॉल्व्ह होतील तो. हो, कागदा याच्यानंतर कागदा होईल. तुम्हाला एक कागद द्यावा आणि एक मीटिंगच्या 2 दिवस अगोदर त्या कागद तुम्ही मीटिंग 25 तारखे 30 तारीखच्या दरम्यान काय माहिती आहे? तुम्ही द्या काय हरकत हो. नाही. तुमचा विषय गेला की नाही वहिनी तर मीटिंगच होईल नाही. आता येईन तो बस. 2 वर्षापासून meeting नाही झाली. आता जागृत झाले ते. आता जागृत झाले. 2021 पासून. तो एकवीसचा विषय नाही ना आपला. आम्ही तेवीस झाला होता यायचा विषय, झाला होता. पासून आम्ही घेऊन आलो. हे जेवढं सगळं matter आहे ना, आता जागृत झाले. नाही, हो, मान्य केलं आम्ही. सरळ सरळ मान्य केलं. मान्य करू ना आम्ही. चुकी आहे तर मान्यच करू. आता तुमचा राहिला घंटा गाडीचा विषय. हा आमच्या सदैव जे सहकारी आहे त्यांचं हे चुकीचं आहे किंवा आम्हाला माहित नाही. 100% गाडी आली. गाडी लावायसाठी ते झाली होती सुरेश भाऊच्या गाडी. तो भावाने जाऊ द्या कुठे गाडी जाऊ द्या अंगणवाडी आपलं काय सरकारी दवाखाना. मला आपलं वाळगा खाली आहे. गाडी जशी नेली होती तशीच साबूत आहे. याच्यावर कोणाचा हस्तक्षेप आक्षेपाशी तुम्ही तयार आहे. माझ्या वाळग्यात गाडी आहे. गाडी ज्या दिवशी माणूस नेमला जाईल त्या दिवशी चालू मला होईल. एक सांग. आता तुम्ही म्हणता तुमच्या वाड्यात हो. आहे. आम्हाला काहीच प्रॉब्लेम बरोबर. आहे. गाव करायचं हो, पण हो. मग ग्रामसेवक मॅडमले किंवा सरपंच मॅडमले माहित नव्हतं. ग्रामसेवक नाही, पैसा माझा- विषय माझा नाही. विषय नव्हता. त्याचा विषय नाही आहे. ते अलग नव्हते. मी नाही ठेवली. मी काय गाडी आणून किती महिने झाले? मी असं नाही वर्ष होते म्हटलं. डायरेक्ट वर्ष. लक्षात घ्या ना. वर्ष होते. हे कोण ठरवलं होतं त्या दिवशी? मी होती का नाही, त्याच्यात? मी सांगतो सगळ्या संगमताला नाही होत. त्यांनी विचारा की ते ठरवलं होतं. मी म्हणत विचारून होय नाही. मी संगमताला सगळ्या सदस्याच्या त्या दिवशी गाडी आली ना. लक्षात माहिती आहे. हे पहा, मी 7 महिने झाले म्हणजे मॅडमला माहिती आहे. पण कोणाची तर ठेवलं तर direct मग तुमची इच्छा नाही का? नाही मी काय बोलतो समज नाही. पहिल्या शब्दात समज नाही. बाकीचे सांगितलं नाही का? फक्त गाडी आणि हे सांगितलं. तुमचं चांगला एक विषय मी धन्यवाद देतो की इतक्या बारीक लक्षापासून तुमचं लक्ष ठेवणार ही खूप चांगली गोष्ट आहे. कोणाच माहित नव्हतं मॅडम. मी तिकडे गाडी इतकं काही माहित नव्हतं. पण करायला देत. मग हे सगळं मनमानीच कारभार आहे. हो मी बोललो ना पहिलेच की आमचा समन्वय मनमानी चालू होता म्हणून समन्वय नाही. पण याच्यानंतर सुरेश बोला आहे काय विषय म्हणाले? पैसे हे प्रॉपर्टी तुमची नाही माही नाही. सगळ्या गावाची आहे. 100%. तुम्ही तुमच्या वाड्यात जर ठेवली असेल किंवा 4 लोकांनी जर समजत असाल तुम्ही त्याच्यात दोषी नाहीये. तुम्ही त्याच्यात दोषी नाही. मला एक- पण जर ग्रामसेवक किंवा सरपंच यायला जर माहित नाही आपली मालमत्ता ग्रामपंचायती कुठं चालली तर हे किती हे आहे. मला आम्ही होतो त्याच्यात. अजून त्यामुळे मी जे आहे तेच बोलली. मी असं म्हटलं काय वहिनी, तुम्हाला माहिती आहे का? ज्यावेळेस माल आला गोष्टी कशा त्यावेळेस मी घरी बाजूला आली ते गाडी मी दिल्ली स्पष्ट
यांना ठरवलं आहे. ते लाख हा तुमचा अधिकार आहे. तुम्ही विचारू शकता का हो आपल्या याच्यात अमक्या हे आलं सात महिन्यावर कुठं गेली तो अधिकार सगळ्या गोष्टी बरोबर असतात पण कार्यकारिणीला काही अधिकार असते ना काही ठरवायचं त्यांना अधिकार अधिकार कुठला नाही त्याच्यानंतर आज ते वेळेस तुम्ही असं नाही म्हणले तर मी आम्हाला एवढं नाही करणार. आम्हाला विचारायचं वेळ आलीच पहिली गोष्ट अधिकारात विरोध करताना नाही पाहिजे याची कोशिश आहे आम्ही फक्त आमच्या स्वतः कागद तोडवला नाही गेला. 2 मिनिट थोडे बाबा थोडे बसता तुम्ही घरला पुढे थोडा साईडला हवाई आम्हाला राग येणार नाही फक्त तुम्ही बोलायला बाहेर आम्ही कोणी असं पदा ते नाही म्हणत मी आपला एक परिवार आहे पण त्या पोरगा जर गरम झाला आपलं पोरग जर आपल्यावर गरम झाला आम्ही त्याच्या छटकावर जातो काय नाही बोलतो आपण त्याला समजून सांगतो नाही ऐकलं तर शेवटचा पर्याय तो गोष्ट वेगळी असते ऐकूनही घ्या लागते त्याच्या वहिनी कधी? ते परिस्थितीनुसार तो आपल्या असते म्हणजे निंदा. पण जर दुसऱ्या जर आवरत आहे तर आपल्याला थोडीशी शांतता घ्यायला लागते पण मी काय म्हणतो की हो. आता लोक ग्रामपंचायत सप्पी घेतली काय हो घालत नाही सप्पी होती काय हो. हा? मग आतापर्यंत किती दिवस झाले ते गाडी येईल आहे तोपर्यंत सप्पी गेलती काय आजच काहून आलं हे म्हणतो मी आजच काय झालं हे नेमकं की ते गाडी फिरवायला ते घंटा गाडी कोणची आहे तर ते आता फिरवा लागते काय नेमकं नाही ते नको सांगू मी काय म्हणतो तू लोकांच्या ऐकू राहिला तर मी बी बोलणार आहे मी गावचा नागरिक आहो तर आता लोक तुम्ही ग्रामपंचायतच्या सभी गेलते काय आता लोक कोण कोण होतं अटी आता काय काय आहे नेमकं सांगा ना आम्हाला काय काय नेमकं आम्हाला सांगून दे सांगेन तुम्ही आता लोक कुणी झपले होते काय की बा असे म्हणजे नेमकं अंगार घेतलं होते काय घेतलं सांगितलं नाही हे समस्या वाढत लागेल ना आता लोक कोण सभी करते येईल घंटा गाडी माहित नव्हती मला माहित होती येईल घंटा गाडी माहित नव्हती या बोरायले माहित नव्हती ते नको सांगू काका हे काय म्हणतो संतोष भाऊ मी काय म्हणतो आता लोक हे गोष्ट आता लोक कोणी जागा हे म्हणतो मी आम्ही 8 वाजतापासून बसायला काम करतो आम्हाला काम नाही तर काही आमचे मुद्दे तर काय 8 वाजता होती मला फिलिपला झाडून करतो 8 काम आहे ना बाबा संतोष भाऊ आपल्या सगळ्यांच्या प्रश्नाचं उत्तर हे कधी आपल्या कामासंबंधात टप्प्याटप्प्यात म्हणाले फर्स्ट मला कधी सांगू होते याले किती दिवस पाहिजे मी सरपंच आमच्या वतीनं ग्रामपंचायतच्या बॉडीच्या वतीनं सरपंच मोदक पहिले सांगतो किंवा तुम्ही एवढ्या उभं राहून कापू येईल सांगा किती दिवस लागू शकतात तोपर्यंत सगळ्यांना शांत समजायला पाहिजे
ऐकलं का तुम्ही ते एवढं माहिती नाही हे मी कळलं नाही सांगितलं त्याला सामान थांबा 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 याचे मुद्दे घ्या पहिले आता थांबा थांबा याचे घ्या मुद्दे आता मुद्दे घ्या ना आता मॅडम मॅडम आता बस झाले त्याचं दोन जणांचं आता मी काय म्हणतो बाकीचे लोक आहेत बस झाले दोन जण आता याचे मुद्दे घ्या हे लोक बसेला मी काय म्हणतो त्याचे मुद्दे बंद करा आता काऊन की एकाच थांबलो हा बसा खालून टाका हा हे ते कल्लाकुरेला खालून हा आता अटी लिहूनच काय केला मुद्दे मांडून द्या हा ग्रामपंचायत लिहून देते का हा हा त्याचं त्याच आहे आला काहीच नाही मी घरी जातो आता जेवण करायला नाही अरे भाऊ हे मुद्दे राहिले लोकांचे शांत झाले त्याचा झाला दुसरा आणि तो उभा राहून बोला थांबा 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 रे भाऊ विकी भाऊ थांबा थांबा लोक उद्या आता विकी भाऊ थांबा आता थांबा रे कल्याणा रे लाईट नाही या माणसाला माहिती आहे ग्रामपंचायत पाहून घेणं तेवढे घेत होते तेवढं आणि अंगणवाडीजवळ जे गवत होते नालीवर ते अजिबात साफसफाई होत नाही आपल्या ग्रामपंचायतच्या इकडून हो नालीवर एवढा गवत होते त्या दिले कौली माहित आहे त्याच्यानंतर जे बंद्या गावाचं पाणी आहे आपलं नालीचं ते आमच्या दारून जाते आणि आम्हाला इथून शेतात जावं लागते गोंधनच्या जवळ तिथं पूर्ण पाणी नालीचं नालीत पाणीच नाही आहे रस्त्यावर वाहते हा असं सांग किती वर्षापासून समस्या आहे आपली पाणीच्या गावात 5 वर्ष झाली कायमचा प्रॉब्लेम आहे म्हणजे काय त्याच्यानंतर ग्रामपंचायत आपल्या अंगणवाडीजवळ ते पाणी जमा होते तो जो रस्ता बनलेला रस्त्यामध्ये ते पाणी अडून राहिलं ते पाण्याला आउटपुट कुठंच नाही बाहेर निघायला घास वगैरे सगळं होऊन राहिले रोज म्हणजे तो जो गट्टूचा रस्ता आहे त्या गट्टूच्या रस्त्यामुळे तो 70 फूट रस्ता झाला तेव्हा तेवढी निधी आली ग्रामपंचायत आणि तेवढाच तो रोड झाला उंच हे झाला खाली त्याच्यामुळे जरी पाणी साचते पूर्ण असं जात गेलेलं आमचं
पाण्याची समस्या झाली. थांबा माई आहे ते नालीची घ्या आधी नालीची घ्या नालीची घ्या कोणत्या ठिकाणी नालीची घ्या आधी नालीची घ्या मुद्दा घेऊन गेलो दिली बाबा दिली बाबा पुरा कागद खाली. पांढरा कागद पुरा करा लिहिलं वार्ड नंबर 2 झाला दिली बाबा सांगतो पहिले त्या नालीचं सांगतो. नाही आज बसून चालू आहे. घ्या पुढचा मुद्दा घ्या चला ने हा बरं लिहिलं चला घ्या पुढचा कोण आहे उठाव पुढचा घ्या दीपक काका बरोबर जेवढा मंजूर असेल तेवढं काम झालं तुमचं नसर पुतळा काय तुम्ही पुतळ्यात दीपक गांधी करा पुतळ्यात दीपक गांधी करा पुतळ्यात दीपक गांधी करा डायरेक्ट सिमेंट हा या आता झालं